अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे दूध डेअरीची रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कॅशियरला मारहाण करत 17 लाखाची रक्कम लुटणाऱ्या काही लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे, तर फरार असलेल्या काही आरोपींचा शोध सुरू आहे। राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत अनिल मुरलीधर बनसोडे वय वर्ष 51 राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांनी 30 डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या कंपनीचे 17 लाख रुपये रोख रक्कम ही बँकेमध्ये भरणा करण्यासाठी साक्षीदारांसह कारमधून जात असताना यातील अज्ञात 4 आरोपींनी काळ्या रंगाचे किया कार आडवी लावली। 2 आरोपींनी गज व टॉमीने फिर्यादी असलेल्या फोर्ड कारच्या काचा फोडून साक्षीदार यांना टॉमीने मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली बॅग जबरीने घेऊन गेले। याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, ओसई तुषार धाकरा व पोलीस अंमलदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, संदीप पवार, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, रणजित जाधव, प्रमोद जाधव, अमृत आढाव, विशाल तनपुरे, किशोर सिरसाट, रमी जातार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड, अरुण मोरे यांचे 2 स्वतंत्र पथके तयार करून सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले। पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन प्राप्त करून तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूचे रोडचे CCTV फुटेज चेक करून आरोपीबाबत माहिती संकलित केली। सदर आरोपीचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीचे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी राहुरी या डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्षित बालक याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने मुळा ॲग्रो प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती। त्यानुसार अमोल भाऊसाहेब शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे, शुभम गुळसकर, अभिषेक जाधव, पप्पू कुसळकर, मोहन लष्करे यांचेसह लुटीचा कट तयार करून मोहन लष्करे याने किया कंपनीची कार घेऊन येऊन तसेच एका मोटरसायकलवर फिर्यादीचे गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती कारमधील बसलेल्या आरोपींना दिली। कारमधील मोटरसायकलवरील आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून काचा फोडून गाडीमधील रोख रक्कम असलेली बॅग घेऊन गेले असल्याचे सांगितले। गुन्ह्यातील इतर आरोपींची पथके शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी नामे सचिन राजेंद्र वायदंडे वय वर्ष 24 राहणार गेट नंबर 06 सम्राटनगर नागापूर MIDC अहिल्यानगर मूळ राहणार अचानक रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर शुभम मनोज गुळसकर वय 24 वर्ष राहणार बोल्हेगार MIDC अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वय 24 वर्ष राहणार नवनागापूर गजानन कॉलनी अहिल्यानगर हे बोल्हेगाव MIDC परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करून आरोपींकडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी 3 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीचे गुन्ह्याच्या वेळी वापरलेली मोटरसायकल, 1200 रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले हत्यार, एक लोखंडी तलवार, लोखंडी फायटर असा एकूण 4,01,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीपैकी शुभम मनोज गुळसकर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याचे तपास कामे राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक श्रीरामपूर बसवराज शिवपूजे यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर। आम्ही येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरलीधर बनसोडे
हे 30 तारखेला दुपारी साधारण 11 वाजता आपल्या फोर्ड फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले 17 लाख रुपये हे लुटून नेलेले होते. त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि PSI ढाकराव यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आलेले होते. सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण 3 आरोपी व 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले इतर 3 साथीदार यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्यात सचिन वायदंडे, शुभम गुळस्कर, अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले 3 लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे.